प्रभात 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 होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। धरती छाया भेटीने ते अति सुखबुन गेले। धरती छाया भेटीने ते अति सुखबुन गेले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले। सजली धरती स्वागतास तिज आनंदाश्रू आले। क्षणात त्यांचे मोतियांचे क्षणात त्यांचे मोतियांचे दवबिंदू झाले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। मानव प्राण्या उठी रे लव करी। मानव प्राण्या उठी रे लव करी। आ आ आ मानव प्राण्या उठी रे लव करी। मानव प्राण्या उठी रे लव करी। सांगे धरणी माता सांगे धरणी माता। सखा तूच तू या सृष्टीचा सखा तूच तू या सृष्टीचा सज्जन हा स्वागता। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्यबिंब है क्षितिजावर नमस्कार नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध आष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्वीता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते। काय मंडळी, कसे आहात? मजेत ना? वा वा वा, खूप छान। यशस्वीताचा एक एक भाग करता आपण 75व्या भागाच्या खूप जवळ येतो आहोत बरं का। खूप छान गोष्ट आहे ही की आपण इतके महिने सरांना सातत्याने एक एक प्रश्न विचारतो आहोत
त्यातनं त्यांच्याकडून खूप छान त्या प्रश्नांची उकल करून घेतो आहोत आणि एक मार्ग आपल्याला मिळत चालला आहे प्रगती करण्यासाठी. चला, या रविवारी आपण सरांशी कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत हाच विचार करताना नक्कीच इतका छान विषय घेतलाय ना, जो तुमच्या सगळ्यांच्या मनाला खूप भावणारा असणार आहे आणि तुमच्या मनातला असणार आहे. चला तर थेट सरांशी संवाद साधूया. सर, रविवार आला आणि नवीन प्रश्न आला. हा प्रश्न असा की आपण बरेच वेळा अलिप्त राहा, अलिप्त राहा, अलिप्त राहा अनेकांकडून अनेक वेळा ऐकतो. अपेक्षा नको, अलिप्त राहा. पण शब्द ऐकायला येत आहेत, अर्थ कळतोय, पण वळायचं कसं ते कळत नाहीये. आता हे वळायचं कसं ते सांगाल का जरा? छान, नेहमीप्रमाणे तुमचा प्रश्न छान आहे. ते मी सुद्धा ह्याच्या आधी सांगितलंय की अपेक्षा ठेवू नका, अलिप्त राहा. पण आज त्याला तुम्ही जरा ट्यून करताय की अजून काहीतरी सांगा ना. एखादा बारकावा निघतो असं आपण म्हणतो. बघा, सगळी दुःख जी आहेत ना माणसाला ती अपेक्षांचीच आहे. आणि ह्या जर नसतील तर आपण म्हणतो दुःखच नाहीये. माझ्यासाठी कुणी काही केलंय का, मग त्याच्याकडनं मला अपेक्षा आहेत. असंख्य गोष्टी अशा येऊन जातात. पण ह्या जर अपेक्षा आपण ठेवल्याच नाही तर आपण म्हणतो दुःख संपली ना. खरंय. मग जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा अँगल आपल्याला तयार करायला फार कठीण गोष्ट आहे. आणि या कठीण गोष्टींमध्ये आपण असं म्हणतो की अलिप्तता ही फार कठीण आहे. खरंय सर, ती जमत नाहीये म्हणून वेगवेगळ्या मार्गाने परत परत तो फिरून प्रश्न येतोय. बघा कसं येतं की आपल्या परिचयाचे, नात्याचे हे जे लोक असतात यांच्यासाठी आपण खूप काही केलेलं असतं. तिराहितांसाठी सुद्धा खूप काही केलेलं असतं. पण तिराहितांकडनं अपेक्षा नाही. म्हणजे अगदी असं म्हणतो की रस्त्यातनं जाताना एखादी व्यक्ती आपल्याला दिसली, काही भीक मागते किंवा काहीतरी रिक्वेस्ट करते आपल्याला, आपण पटकन त्याला पैसे काढून देतो. पण दुसऱ्या क्षणाला आपल्या काही अपेक्षा नाही. खरंय. कारण ती व्यक्ती आयुष्यात परत कधी भेटेल की नाही हा पण प्रश्न आहे. खरंय. पण इथे नात्यांमध्ये काय होतं तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं असतं आणि ते केलेलं असल्यामुळे काही अपेक्षा सुरू होतात. या अपेक्षा जर पूर्ण नाही झाल्या तर प्रचंड दुःख आहे. इथे मी असं सांगेन की आपण आपल्या लोकांसाठी जेव्हा काही करतो तेव्हा दोन गोष्टी आपल्याला वेगळ्या ठेवायला पाहिजेत. पहिली एक गोष्ट त्याच्यात येते की आपली कर्तव्य आहेत का. आणि जेव्हा आपण विचार करतो की हे माझं कर्तव्य आहे, ते मला करायचंय, मग तिथे अपेक्षा नाही राहणार. म्हणजे याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. एखाद्या मुलाला आई वडील डॉक्टर करतात. आज डॉक्टर करताना खर्चाचा जर विचार केलात तर सोपा नाही. काही लाख तरी असेल. नक्कीच. मग हा काही लाख खर्च करताना ते अशी अपेक्षा ठेवतात का की हे पैसे त्यांनी मला परत द्यावेत? नाही, कधीच नाही करणार ना. मग त्यावेळेला त्यांचा विचार काय असतो की ही माझी कर्तव्य आहे. खरंय. आणि जेव्हा आपण वयस्कर होतो की मुलं चांगल्या तऱ्हेने कमवत असतात त्यावेळेला वेगळ्या अपेक्षा सुरू होतात. आणि त्या म्हणजे काय की त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी आम्हाला बघितलं पाहिजे. पण तुम्ही त्याला वाढवत असताना तुमचं कर्तव्य केलं होतं, तो पुढे जाऊन तुम्हाला सांभाळेल की नाही, तुम्हाला विचारेल की नाही, या नंतर डेव्हलप झालेल्या अपेक्षा आहेत. मग हे दोन भाग जर वेगळे आपण बघितले. आता अपेक्षांसाठी करणं म्हणजे काय, जसं अध्यात्मामध्ये आपण सांगतो की दोन मित्र होते. एका मित्राला पैशाची गरज होती, दुसरा सदन होता. त्या मित्राने त्याला सांगितलं की मला अशी अर्जंट गरज आहे, आत्ता काही माझ्याकडे पैसे नाही आहेत.
तर तो आला आणि म्हणाला किती पैशाची गरज आहे, तर मला काही 5-1 लाखाची गरज आहे. तो मला चल उद्या देतो. पैसे देताना त्याने हा विचार नाही केला की तू परत कधी देणार आहेस, देणार आहेस की नाही हे पण काही बोलणं नाही झालं. मग याचं काम झालं. आता ह्याची नोंद कोणी घेतली होती? या 2 मित्रांच्या व्यतिरिक्त निसर्गाने याची नोंद घेतली होती की ह्या माणसाने कोणाला तरी वेगळं काहीतरी करून मदत केली. भले परिस्थिती त्याची मोठी नव्हती, हा भाग वेगळा, पण तो त्याच्या गरजेला उपयोगी पडला की नाही. आता ज्या वेळेला त्या माणसाला गरज पडली, जो सदन मित्र होता त्याला गरज पडली, तर त्याची पहिली अपेक्षा काय सुरू होते की ज्याला मी दिलेत त्यांनी मला पैसे द्यावे. त्याची परिस्थिती आजही सुधारली नव्हती, मग तो देऊच शकत नव्हता. पण तो त्याला प्रेशराईज करत राहिला ना. तिसरं कोण होतं याला विटनेस? तर निसर्ग होता. निसर्गाचा भाग असा आहे की तो स्वतःवर कधी कर्ज ठेवत नाही. मग निसर्गाने काय केलं तर 10 तऱ्हेने त्याला मदत पाठवून दिली आणि त्याचं काम सहज होऊन गेलं. पण तो जो माणूस होता त्याने हा विचार नाही केला की मदत मला कशी आली. त्याच्या मनात एकच दुःख राहिलं की मी ज्याला पैसे दिले होते त्यांनी मदत मला नाही केली. आता बघा ह्या अपेक्षेमुळे झालं. जर 5 लाख देताना काही टर्म्स ठरल्या नाहीयेत तर अपेक्षा असता का म्हणे. मग या अपेक्षा नसतील तर तुम्ही त्यावेळेला त्याला प्रेशराईज नाही करणार की माझ्या पैशाचं काय करतोस. तुम्ही त्यावेळेला निसर्गाचे आभार मानाल की अरे काय निसर्ग आहे की ज्यांनी मला सहजपणे मदत पाठवून दिली. बघा आयुष्यामध्ये एकही माणूस तुम्हाला असा मिळणार नाही की ज्यांनी ठरवलेलं काम कधीच झालं नाही. बरोबर. काही जणांची कामं लगेच होतील, काही जणांची थोड्या अवधीत होतील, काही जणांची जास्त अवधी, पण कामं झालेली आहेत. याचं कारण काय तर निसर्गाची साथ तुम्हाला आहे. मग आपण असा विचार का करूया की मला कोणतरी मदत करेल. या अपेक्षेने जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा प्रचंड दुःख आपल्याला सहन करायला लागतं. तर तुमचा जो काही प्रश्न होता की अलिप्त व्हा, अलिप्त होण्याचा हा सोपा आणि साधा मार्ग आहे की वास्तव्यामध्ये राहा. आज तुमची परिस्थिती छान आहे, मदत करता येते, करून टाका. मदत करता येत नाहीये, विचार पण करू नका, नाही सांगून मोकळे व्हा. अपेक्षा नाही राहणार. मग ह्या ज्या काही टर्म्स येतात, बाइंडिंग्स येतात, यांनी आपण त्रास ओढवून घेतो. नसेलच काही तर काही अपेक्षा आहेत का? काही नाही. म्हणजे अशीही जगामध्ये माणसं आहेत की ज्यांच्या अपेक्षा नाही आहेत कारण त्यांनी कोणासाठीही काही आयुष्यात केलेलं नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो उघडपणे अशी सांगणारी लोक आहेत की बायको नोकरी करून तिचं पोट भरत होती, मी तिच्यासाठी काही केलं नाही. म्हणजे किती कठीण आहे. कठीणच आहे. म्हणजे मी क्षणभर स्पीचलेस झाली. आता असा तुम्ही विचार करा जेव्हा तुम्ही विवाह करता तेव्हा कोणाची तरी जबाबदारी घेता. मग अशी परिस्थिती त्यावेळेला असू नये की तू कमाव आणि तू खा. किती अवघड आहे. पण ह्या माणसाने आयुष्यात कोणाला मदत केली नाहीये, कोणासाठी काही केलं नाही, त्याला अपेक्षाच नाही आहेत. पण हा भाग आपला नसता. आपण असा विचार करूया की आपण प्रचंड मदत करू लोकांना, पण अपेक्षा न ठेवता मदत करू. झेपेल तेवढं, जमेल तेवढं जर आपण काम करत राहिलो तर निसर्ग तुम्हाला भरभरून देतं आणि तुमच्या आयुष्यात कधी काही कमी पडत नाही. डिटॅच होण्याबद्दल जो भाग राहिला त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की आपण नात्यांमध्ये गुंततो आणि म्हणून काही गोष्टीचा त्रास आपल्याला होऊ शकतो. पण तिथे गुंतून राहण्यापेक्षा कर्तव्य म्हणून काम करत जा, तुम्ही मोकळे जातात. वेगळा काही विचारच करायचा नाही. माझी जबाबदारी आहे, मला ही गोष्ट करायची आहे, माझं कर्तव्य आहे, मला ही गोष्ट करायची आहे. ट्रॅक बदलला मग तिथनं काही रिटर्न्स मिळतील का? आता याच्यात अजून वेगळा एक भाग तुम्हाला सांगेन की या अपेक्षांमध्ये पैशाचं मी एक उदाहरण जसं दिलं तसं दुसरा एक खूप महत्वाचा भाग असतो ऍप्रिशिएट कर. मग ऍप्रिशिएट केलं जात नाही म्हणून त्रास होणारे लोक आहेत. खरंच ऍप्रिशिएट कोण करताय याचा जर विचार केला ना
तर मी म्हणेन निसर्ग ऍप्रिशिएट कर. व्यक्तिगत काही नको आहे आपल्याला. कोणीतरी माझं 5 मिनिटासाठी कौतुक करून विसरून जाण्यापेक्षा असं म्हणू की निसर्ग माझी नोंद घेतोय आणि तो मला इतकं भरभरून कौतुकाच्या गोष्टी देतो ज्या मला सहज मिळून गेल्या, अपेक्षा नव्हती पण मिळून गेल्या. हा निसर्गाचा नियम आहे. सगळा विश्वास निसर्गावर ठेवला तर आपल्याला आयुष्यात काही कमी पडणार नाही. मग ती नाती असो, आर्थिक व्यवहार असो, कामाचा व्याप असो, कामाच्या ताणाच्या पण अपेक्षा नाही. मीच सतत काम करतो पण माझं कौतुकच नाही कोणाला, असेही अपेक्षा. माझं काम आहे, मी करू शकतोय म्हणून केलं, नाही करू शकलो तर केलंच नसतं. पण निसर्गाने तुम्हाला तेवढी ताकद दिली आहे, नोंद निसर्ग घेईल, माणसाने घेण्याची गरज नाही. पण आपल्याला अपेक्षा माणसाकडनं असतात. अगदी याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जीव सुद्धा काही वेगळे नाही. याचे जीव आहेत, पाळीव प्राणी म्हणू आपण, यांना सुद्धा अपेक्षा आहेत. जगती माझ्या घरी कुत्रा होता, मी त्याला जर सायंकाळी 6 वाजता येतो तर तो 5:45 दारात बसायचा आणि 6:05 झाले. आता याला घड्याळ कळतं का? याला काय बुद्धी आहे काय नाही माहित नाही. पण घरचे मला असं सांगायचे की 6:05 झाले तो आरडाओरडा करायला लागतो. त्याला कळतं हा आला नाहीये. आता त्याची अपेक्षा काय आहे? खायला देण्याची त्याची अपेक्षा नाही आहे, पण कौतुक माझं झालं पाहिजे. म्हणजे त्या कुत्र्याचं वैशिष्ट्य असं होतं की मी बाहेरनं आल्यानंतर माझी मुलं जेव्हा लहान होती त्यांना जर मी उचलून घेतलं तर तो रागवायचा माझ्यावर आणि लपून बसायचा. मग त्याला गुंजारून बाहेर काढायला लागायचं, अरे ये बाबा, मग तो रुळायचा. पण आधी त्याला घ्यायचंय, कारण मुलांच्या आधी तो आलाय. त्याचं कौतुक पहिलं. या अपेक्षा आहे. जीव म्हटला की ह्या सगळ्या गोष्टी होतात. उगाच कुत्रा शेपूट नाही झालं, त्याला पण काहीतरी वाटतं ना. भावना आहेत सगळ्या. कठीण गोष्ट आहे पण पाळली तर खूप सोपी आहे. 2 ट्रॅक वेगळे ठेवा, मग बघा आयुष्य किती छान आहे. येस, खूपच छान सर. 2 ट्रॅक तुम्ही आज दिलेले आहेत आणि त्याचा वापर करून त्यावर चालणं हे आता आमचं काम राहिलं आहे. नक्कीच त्यावर पावलं टाकायला सुरुवात करतो आहोत. प्रयत्न नाही म्हणणार मी, की सुरुवात करतो आहोत असं खात्री देते. काय मंडळी, देऊ ना खात्री अशी मी सरांना. खात्रीपूर्वक पावलं टाकणार आहात ना या रस्त्यावर? वा, खूपच छान. द्या बरं का तुमचे प्रतिसाद भरभरून. सर, ह्या तुम्ही ज्या डिटॅच होण्याबद्दल सांगितलं ना, त्यावरून एक गोष्ट आठवली आहे. अच्छा, सांगायलाच पाहिजे. कारण यशस्वीताची सांगता जर गोष्टींनी नाही झाली तर लोक म्हणतात अष्टीकरबाई कुठे होत्या. हो, गोष्ट ही एक यशस्वीताचा छोटासा भाग आहे असं आपण म्हणू, की सरांनी सांगितलेल्या याच्यावरून काहीतरी आठवतं, काहीतरी बोलावं असं वाटतं. आणि आज डिटॅच इतकं छान तऱ्हेने सरांनी सांगितलं ना. एकदा एक बाई डॉक्टरांकडे आली होती. तिला काही आजार होता, तिचं ऑपरेशन ठरलेलं होतं आणि डॉक्टरांशी डिस्कशन करताना तिला डॉक्टरांच्या आजूबाजूला एक वयस्कर बाई वावरताना दिसत होती. तिच्याकडे बघितल्यानंतर ती अतिशय प्रेमळ, अतिशय तेजस्वी अशी ती बाई दिसत होती. निश्चितपणे ती डॉक्टर नव्हती. या बाईला सारखं कुतूहल वाटायचं, कोण असेल ही. पण तरी स्वतःचं दुखणं, स्वतःच्या सगळ्या प्रश्नांच्या विचारांमध्ये तिने कधी विचारलं नाही की त्या मॅडम कोण आहेत. पण ती दिसायची, तिचा वावर तिथे असायचा. करता 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 ऑपरेशनचा दिवस आला. ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा ही बाई हळूहळू शुद्धीवर यायला लागली ना, त्यावेळेला तिला असं जाणवलं की अनेस्थेशियामुळे तिचे डोळे, तिचे ओठ, तिचे गाल सगळं बधीर झालेलं आहे. एक वेगळ्या तऱ्हेचा जडत्व तिच्या शरीरामध्ये आलेला आहे. पण प्रचंड वेदनांची हळूहळू जाणीव व्हायला लागलेली आहे की हे सगळं ठणकतंय, दुखतंय. हाताकडे लक्ष गेलं तर हातामध्ये सलाईन लागलेलं होतं आणि त्या सलाईनच्या वेदना पण होत्या. पण तिचे सगळे नातेवाईक ऑपरेशन झालं म्हणून आपापल्या ड्युटीवर घरी गेलेले होते. कोणी आवरायला, कोणी जेवायला, कोणी डबा आणायला, वेगवेगळ्या कारणांनी, पण सगळे लोक दूर गेले होते.
ही एकटीच तिथे होती. सगळ्या वेदना सहन करत होती. डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं आणि वेदनांनी ओठ गच्च आवळले गेले होते. आणि त्या क्षणी तिच्या केसांमधून एक अतिशय प्रेमळपणाने एकाचा हात फिरला. असा हात केवळ आईचा फिरू शकतो. नजर गेली तिची तर तीच बाई जी डॉक्टरांच्या केबिन मध्ये वावरत होती ती तिच्या डोक्याशी उभी होती. पण वेदना इतक्या होत्या की बोलण्याचं धैर्यच नव्हतं. 1 दिवस 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी पण ती बाई तिथेच होती. दोन्ही दिवस ती तिच्या जवळ होती. तिच्या डोक्यावर थोपटत होती, केसांमधून हात फिरवत होती. आणि असं करता 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 तिसऱ्या दिवशी ही बऱ्यापैकी नॉर्मल झाली. त्या बाईनी तिथे वावरणाऱ्या त्या तेजस्वी बाईला असं विचारलं की मी तुम्हाला आई म्हणून. त्या बाईने त्यांना सांगितलं की तुम्ही मला आई नक्कीच म्हणू शकता, पण मुलगी म्हणून यापुढे मी तुमच्याशी किती संबंध ठेवीन, काय करेन हे मला नाही सांगता येत. तिला कळलं नाही. ती सतत 4-5 दिवस तिथे असताना ती बाई रोज तिच्याजवळ येऊन बसायची, तिची सेवा करायची, तिच्याशी बोलायची. आणि ह्या डिस्कशन मध्ये जेव्हा असं आलं की तुम्ही कोण काय, तेव्हा त्या बाईने असं सांगितलं की माझा मुलगा आणि माझी मुलगी दोघंही जण परदेशात आहे. अतिशय छान तऱ्हेने ते तिकडे सेटल आहेत. आता इथे मी आणि माझा नवरा असतो. काय करायचं एवढा मोठा दिवसभर. मग आम्ही दोघांनी असं ठरवलं की असे असंख्य मुलं मुली म्हातारी लोक आहेत की ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे. पण शारीरिक मदत म्हटली तर आम्ही उठून किती धावपळ करू शकू, श्रम करू शकू माहिती नाही, पण करायचं नक्की आहे लोकांसाठी काहीतरी. मग मार्ग असा निघाला की आपण हॉस्पिटलला जॉईन होऊया. हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे जे कोणी पेशंट्स असतात त्या पेशंटची सेवा करूया. त्यांना काही वाचून दाखवूया, त्यांच्याशी काही बोलूया, त्यांना हवं नको बघूया, त्यांना प्रेम देऊया. आणि मग आम्ही दोघांनी हा निर्णय घेऊन या हॉस्पिटलला आम्ही जॉईन झालो. माझे मिस्टर जे आहेत ते जेंट्स डिपार्टमेंट सांभाळतात. कोणी पुरुष असेल, मुलगा असेल, त्यांची सेवा ते करतात. मुली आणि वयस्कर बायकांची सेवा मी करते. पण आम्ही दोघांनी पण एक नियम केलेला आहे की सेवा करायची, पण मानसिकरित्या त्या व्यक्तीमध्ये गुंतायचं नाही. पेशंट तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांचा आपला प्रवास एकत्र इतकाच होता एवढंच लक्षात ठेवायचं आणि पुन्हा तिकडे वळून बघायचं नाही. हे ऐकलं आणि खरंच आश्चर्य वाटलं की असं घडू शकतं, होऊ शकतं. त्या बाईला कालांतराने डिस्चार्ज मिळतो. कालांतराने म्हणजे 2-3 दिवसात पुढच्या डिस्चार्ज मिळतो. ती बाई घरी जाण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर येते, तिच्या गाडीत बसते आणि तिची नजर सहज एका खोलीच्या खिडकीकडे जाते आणि तिला दिसतं की ती आजी तिथे तितक्याच प्रेमळपणे एका पेशंटच्या डोक्याशी उभी आहे. पण त्या बाईने वळूनही खिडकीतनं बाहेर बघितलं नाही की हिला डिस्चार्ज मिळालाय का, ही गाडीत बसते का, ही निघून जाते का. खरंच आपण असं म्हणू की हे डिटॅच होणं, भावनिक गुंता मनामध्ये न करता अशा तऱ्हेने निघून जाणं अवघड असलं तरी जमू नक्कीच शकेल. जमू शकेल ही खात्री नक्कीच देऊ शकते. याला कारण काय माहितीये? अहो, आज आम्ही घरामध्ये आहार घेण्यासाठी जो स्वयंपाक बनवतो ना, तो निर्लेपच्या कड्यांमधनं, भांड्यांमधनं बनवतो. दोशासाठी बिडाचा वगैरे तवा एवढा रापवून घेऊन कोण वापरेल? निर्लेपचा तवा आणा आणि कमीत कमी तेल घालून जेवण बनवा. डाएट कॉन्शियस. कमीत कमी तेलामध्ये कुठेही काहीही न चिकटता तो पदार्थ झाला पाहिजे आणि आम्ही चवीढवीचं खाल्लं पण पाहिजे. जसा आहार तसा विचार. जमेल ना निर्लेप व्हायला? चला आता सरांनी सांगितलेल्या मार्गावर चालायला सोपं आहे ना सर? सोपं होईल ना? अगदी सोपं आहे. पण तुम्ही आता जी गोष्ट सांगितली त्याच्यावरनं हे अजून सोपं करण्याचा भाग सांगतो. डॉक्टरला पुढ्यात ठेवा.
हो. डॉक्टरकडे आपण जातो, तो आपल्याला औषध देतो, ट्रीटमेंट देतो, छान बोलतो आपल्याशी, पण दुसऱ्या दिवशी कधी फोन करून विचारत नाही की तुम्हाला बरं वाटलं का. ही डिटॅचमेंट. त्यांनी त्याचं कर्तव्य केलेलं असतं, पण तो गुंतत नाही कोणामध्ये. तर तसा जर विचार करून आपण काम केलं तर आपण खूप चांगल्या तऱ्हेने डिटॅच होऊ शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच आहे. असंख्य आपण उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. आज सरांनी आपल्याला आणखीन वेगळा क्लू दिला. डॉक्टर. डॉक्टरांसारखं आपलं कर्तव्य करून आपल्याला जे बेस्ट देता येईल ते देऊन ते विसरून जाणं अवघड वाटतंय. पण निर्लिप्त भांड आणि आहार आणि सरांनी सांगितलेला मार्ग, तीनही गोष्टींचा आपण मेळ घातला तर त्यावरून चालणं सोपं होणार आहे. म्हणून तुमच्या वतीने मगा खात्री देऊन टाकली आहे बरं का सरांना. आता फक्त प्रतिसाद येणं तुमचा एवढाच वाट बघतो आहोत. चला, परत अपेक्षा आली की काय? नाही नाही नाही, अपेक्षा नाहीये. तुम्हाला सहज जमलं, पटलं, रुचलं मनाला तर तुम्ही नक्कीच देणार आहोत हो रिप्लाय. चला तर नवीन प्रश्नासह पुढच्या रविवारी यशस्वितामध्ये आपण सरांशी संवाद साधणार आहोतच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.